strategies to overcome the barriers. So in the previous part we had seen that is what are the different barriers are there, कुठले barriers येतात इफेक्टिव्ह काउन्सिलिंगमध्ये ते आपण बघितले. त्याच्यानंतरचा पार्ट आहे की कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत हे बॅरियर्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी. सो इन दॅट इज फर्स्ट आहे आता फार्मासिस्ट रिलेटेड बॅरियर्स. कुठचे होते फार्मासिस्ट रिलेटेड बॅरियर्स बघा नोटबुकमध्ये. फार्मासिस्ट रिलेटेड बॅरियर्स कोणते होते? लॅक ऑफ प्रोफेशनल कॉम्पिटन्स. देन सेकंड एकाने सांगा कोणते, श्रुती सांग. लॅक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ओके सिट डाऊन. आता पहिला बॅरियर काय होता? फर्स्ट वन लॅक ऑफ प्रोफेशनल कॉम्पिटन्स, बरोबर. सो इन दॅट आता पहिल्यांदा काय करायचं आहे की आता ते जे बॅरियर आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल ते बघायचं आहे. सो त्याच्यासाठी काय आहे? इम्प्रूव्ह प्रोफेशनल कॉन्फिडन्स. कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल ते? फार्मासिस्ट प्रोफेशनल कॉम्पिटन्स ॲज पेशंट काउन्सिलर रिक्वायर्स हिम टू बी कॉन्फिडेंट अँड नॉट कन्फ्यूज. आता ॲज अ प्रोफेशनल कॉम्पिटन्स त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यामध्ये काय आहे की फार्मासिस्टला नॉलेज असलं पाहिजे की मेडिसिन कुठचे आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स काय, त्याचे टॉक्सिक इफेक्ट्स काय आहेत, त्या मेडिसिनचा यूज काय आहे. सो ही शुड बी कॉन्फिडंट ऑन दॅट. त्याच्यासाठी फार्मासिस्टने कॉन्फिडंट असलं पाहिजे अँड ही शुड नॉट बी कन्फ्यूज होता कामा नाही. देन द अपडेटेड नॉलेज अँड काउन्सिलिंग स्किल्स शॅल मेक हिम दी कॉन्फिडंट. सो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपलं जे नॉलेज आहे ते अपडेट करत राहिलं पाहिजे. म्हणजे कुठले जे नवीन ड्रग्स आलेले आहेत मार्केटमध्ये सो त्याच्याबद्दल सर्च केलं पाहिजे. देन त्याच्यानंतर काउन्सिलिंगची स्किल्स आहेत म्हणजे लोकांची मेंटॅलिटी, काउन्सिलिंगचे जे काय काउन्सिलिंगचे जे काय सेशन्स वगैरे जे असतील फार्मसी ऑर्गनायझेशन काय करत असेल, जे अरेंज करत असेल. सो यू शुड लिसन दॅट व्हॉट आर दी दॅट इज काउन्सिलिंग सेशन्स अँड लाईक दॅट. देन फार्मासिस्ट शुड स्टार्ट अपडेटिंग देअर नॉलेज अँड दी कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल आणि त्याचं नॉलेज काय केलं पाहिजे? फार्मासिस्टने अपडेट केलं पाहिजे. हे इम्प्रूव्ह प्रोफेशनल. आपण बॅरियर काय बघितला? लॅक ऑफ प्रोफेशनल कॉम्पिटन्स. म्हणजे काय की फार्मासिस्टकडलं काय नसतं काय वेळेला की सिच्युएशनला रिस्पॉन्ड कसं करायचं हे फार्मासिस्टला कळत नाही. दुसरं काय बघितलं आपण की फार्मासिस्टला नॉलेज नसतं, म्हणजे सफिशियंट नॉलेज नसतं मेडिसिनबद्दल. सो ते त्याने काय केलं पाहिजे? जो बॅरियर होता त्याला आता सोल्युशन बघायचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम बघितले आपण की प्रॉब्लेम काय येतात ते झाले, बॅरियर झाले. आता ते जे काय प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह कसे करायचे, त्याचं सोल्युशन काय आहे ते आपल्याला बघायचं. इन दॅट इम्प्रूव्ह प्रोफेशनल कॉम्पिटन्स. सो ॲज अ ही शुड अपडेट हिज नॉलेज, ही शुड दॅट इज अपडेट हिज कम्युनिकेशन स्किल्स, ही शुड इम्प्रूव्ह हिज कम्युनिकेशन स्किल्स. हे काय करू शकतो? हे झालं फर्स्टली. फर्स्ट काय आहे? इन दॅट फार्मासिस्टने काय केलं पाहिजे? अपडेट काय केलं पाहिजे? ही शुड बी फर्स्ट काय असलं पाहिजे त्यांनी? कॉन्फिडंट नॉट कन्फ्यूज. आणि अपडेट नॉलेज अँड अपडेट द काउन्सिलिंग स्किल्स टू मेक हिम कॉन्फिडंट. देन सेकंड बॅरियर काय होतं सांगा? सेकंड होतं लॅक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सो आता इकडे काय करायचं आपल्याला? इम्प्रूव्ह करायचं कम्युनिकेशन स्किल्स. राईट डाऊन. आपण आता काय बघितलं? बॅरियर काय होता की लॅक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल. फार्मासिस्टकडे काय नसतात? सफिशियंट कम्युनिकेशन स्किल्स नसतात. सो इन दॅट केस इम्प्रूव्ह दी इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स. सो दॅट नीड टू बी कन्सिडर्ड ऑन दी टॉप प्रायोरिटी. की कम्युनिकेशन स्किल्स काय केली पाहिजे? इम्प्रूव्ह केली पाहिजे. दॅट लिसनिंग अँड प्रोबिंग आर दी टू इम्पॉर्टंट स्किल्स विच आर रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश रॅपोर्ट विथ द पेशंट. लिसनिंग आणि प्रोबिंग म्हणजे ऐकून घेणं आणि प्रोबिंग म्हणजे त्याला रिस्पॉन्ड करणं जी काय सिच्युएशन आहे सो ती काय केलं पाहिजे? त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केली पाहिजे. अँड युझिंग दिस स्किल्स फार्मासिस्ट कॅन मोटिवेट दी पेशंट फॉर ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटी. आणि ही स्किल्स वापरून काय करू शकतात? फार्मासिस्ट मोटिवेट करू शकतात पेशंटला काउन्सिलिंगच्या ॲक्टिव्हिटीसाठी. सो जे लॅक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन
counsel the caregiver. So that is patient's relatives are there. So relating to the patient situation with caregiver, त्याच्या जे कोण काय म्हणजे केअरगिव्हर म्हणजे केअरटेकर कोण असतात, त्याच्या घरातले जे काही लोक असतील काळजी घेणारे, म्हणजे दुसरं समजा जे काय ओल्ड एजचे पेशंट्स असतील, सो त्यांची सन असेल, डॉटर असेल, सो दॅट स्ट्रेस, बर्डन अँड ॲटिट्यूड दॅट रिक्वायर्स स्ट्रॉंग प्रायर प्रिपरेशन अँड अर्लियर एक्सपिरियन्स ऑफ दी टॅकलिंग सच सिच्युएशन. म्हणजे अशा ज्या सिच्युएशन्स असतील, म्हणजे ते जे काय स्ट्रेसमध्ये असतील, ते जे प्रॉब्लेम्स काय सांगत असतील, सो ते आपण काय केलं पाहिजे, टॅकल केले पाहिजे त्या सिच्युएशनला. त्याच्यावरती जे सोल्युशन काय असेल ते सोल्युशन आपण सांगितलं पाहिजे. दॅट इज काउन्सिलिंग दी केअरगिव्हर थ्रू चॅलेंजिंग दॅट कॅन बी लर्न. देन नेक्स्ट काय बघितलं आपण, नेक्स्ट काय असतो बॅरियर ह्याच्यामध्ये, सांग. टाइम कॉन्स्टंट आणि वर्कलोड प्रेशर. सो आता नाव सी दॅट इज दी आपल्याला सिद्ध हा काय झाला, बॅरियर झाला. आता तो बॅरियर ओव्हरकम करायचा. सो ओव्हरकम दॅट टाइम कॉन्स्टंट. सो रिमेंबर दॅट पेशंट काउन्सिलिंग दॅट इज रिक्वायर्स सफिशियंट टाईम असला पाहिजे जर आपल्याला काउन्सिलिंग करायचं आहे तर. सो दॅट दिस रिक्वायर्स support of the pharmacy management to this barrier, so that proper management of the time activities आणि human resources म्हणजे काय की जिथे there should be increased number of the pharmacies. त्या पर्टिक्युलर फार्मसीमध्ये फार्मसीचे नंबर म्हणजे फार्मासिस्ट आहे ते अजून अपॉइंट केले पाहिजेत. वर्कर्स जे काही आहेत, स्टाफ जो काही आहे तो तिथे अजून अपॉइंट केला पाहिजे की जेणेकरून काय होईल की फार्मासिस्ट असेल सो एक ॲज पर देअर ड्युटी, ॲज पर द चेंजिंग ड्युटीज वगैरे फार्मासिस्ट एंगेज राहील त्याच्यासाठी. देन दॅट इज इन्क्रीजिंग दी फार्मसी स्टाफ कन्सिडरिंग दी वर्कलोड ऑफ दी फार्मसी दॅट मे ओव्हरकम दिस बॅरियर. दॅट इज म्हणजे फार्मसी स्टाफ इन्क्रीज केला आणि त्यांचा जो वर्कलोड जो काही आहे तो समजून घेतला. आणि त्याच्यासाठी काय आहे की इफेक्टिव्ह पूर्ण जे फार्मसी आहे त्या फार्मसीमध्ये इफेक्टिव्ह मॅनेजमेंट असलं पाहिजे. तर शुड बी दी इफेक्टिव्ह मॅनेजमेंट इन दी pharmacy to remove this barrier. So that is proper management, that is activity, human resources. So that shall be help to this activity. त्याच्या त्यामुळे त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीसाठी उपयोग होतो. दॅट इज ओव्हरकम द टाईम कॉन्स्टंट्स. देन नाऊ सी राईट डाऊन नेक्स्ट. नंतर काय बघितलं होते बॅरियर आपण पेशंट. आता हे बघा फर्स्ट आपण काय बघितलं, फार्मासिस्ट रिलेटेड जे काय बॅरियर असतात. फार्मासिस्ट रिलेटेड बॅरियरमध्ये पहिला येणारा बॅरियर कुठला होता सांगा. ओके. आणि त्याची स्ट्रॅटेजी टू ओव्हरकम दिस बॅरियर काय आहे. सेकंड काय होतं सांगा बॅरियर. त्याच्यासाठी काय आहे स्ट्रॅटेजी काय आहे. थर्ड काय होता बॅरियर. ओके. त्याच्यासाठी हे काय स्ट्रॅटेजी काय आहे हे ओव्हरकम करण्यासाठी. त्याच्यानंतर फोर्थ काय होता. ओके. त्याच्यासाठी आता बॅरियर स्ट्रॅटेजी काय आहे तो बॅरियर. ओके. ह्या झाल्या त्याच्या आता स्ट्रॅटेजी. देन सेकंड काय आहे पेशंट रिलेटेड बॅरियर. आता त्याच्यामध्ये पेशंटमध्ये आपण पहिलं काय बघितलं लिटरसी अँड कल्चरल डिफरन्सेस. सो नाऊ राईट डाऊन प्लीज.
like literacy and cultural differences. So that is, it is the difficult for the pharmacist to establish the rapport. Rapport म्हणजे good relationship with the patient. Rapportचं जो meaning आहे RAPPORT, that is to maintain good relationship with the patient, that is having the belief, cultural notions, biases and stress. So that is pharmacist in that case using the effective communication skills. By applying the effective communication skills and experience, he should motivate the patients and demonstrate that this interaction is going to benefit the patient. आणि फार्मासिस्टने ह्याच्यासाठी मेन फार्मासिस्टचा रोल काय आहे की ॲक्सेस जे डिफिकल्ट आहे की त्या पेशंटला समजावून म्हणजे समजून घेणं, त्याच्याशी जुळवून घेणं, त्यांचे जे कल्चरल डिफरन्सेस असतात त्याला मॅनेज करून घेणं. बट बाय युझिंग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल आणि दॅट इज मोटिवेट करू शकतात पेशंटला आणि डेमॉन्स्ट्रेट म्हणजे त्यांना पटवून द्यायचं की हे जे पेशंट काउन्सिलिंग आहे ह्याचा बेनिफिट कसा काय होणार आहे पेशंटला, त्या ते पटवून द्यायचं. हा झाला फर्स्ट, दॅट इज दी ओव्हरकमिंग बॅरियर्स लाईक लिटरसी, कल्चरल डिफरन्सेस. देन सेकंड वन इज दी ओव्हरकमिंग, राईट डाऊन. बॅरियर काय होता? सेकंड बॅरियर lack of interest. So here overcoming the patient's lack of interest. So that is here patient ला काय नसतो, as such there is a not interest. So that is the variety of the reasons and excuses are there for the patients. They are neglecting the counseling activity. म्हणजे पेशंट काय रिझन सांगून किंवा एक्सक्युजेस काय कारण देऊन काय करू शकतात, काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटीला ते नो बोलू शकतात. त्यांना काउन्सिलिंगमध्ये काय नसतो, ॲक्सेप्ट इंटरेस्ट नसतो. सो फार्मासिस्ट बाय दॅट इज स्टार्ट सेइंग दॅट इज आय जस्ट वॉन्टेड टू मेक यू शुअर दॅट इज यू वेर अवेअर ऑफ. म्हणजे असं पोलाइटली काय करायचं, पोलाइटली आपण काय करू शकतो, कॉन्व्हर्सेशन करू शकतो त्या पेशंटसोबत की पोलाइटली दॅट इज मला जरा तुमची 5 मिनिटं फक्त द्या, तुम्हाला समजावून सांगते वगैरे अशा प्रकारे दॅट शुड बी कॅच दी अटेन्शन ऑफ द पेशंट. सो त्याच्यामुळे काय होईल की पेशंटचं अटेन्शन राहील तुमच्याकडे आणि दॅट इज ही पेशंट ऑल्सो इन्व्हॉल्व इन दी काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटी. देन नंतरचा बॅरियर काय होता, फिजिकली चॅलेंज पेशंट्स असतात. सो आपल्याला इथे ओव्हरकम करायचं आहे, ओव्हरकम बॅरियर्स इन काउन्सिलिंग टू दी फिजिकली चॅलेंज पेशंट. सो that remembers that pharmacist requires patient communication skills to tackle such situation. तर काय असलं पाहिजे की फार्मासिस्टकडे एक स्किल्स असली पाहिजे की अशी सिच्युएशन टॅकल करण्यासाठी. सो लर्न दी स्किल्स थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस. त्याच्यामुळे हे काय केलं पाहिजे की आता जे कोण असतात की त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम असतो की ज्यांना ऐकायला येत नाही वगैरे, सो त्यांच्याशी आपण कसं काय त्यांना समजावून सांगू शकतो किंवा आता त्याच्यासाठी आपण बाय युझिंग दी पिक्टोग्राम्स किंवा बाय युझिंग दॅट रिटन इन्फॉर्मेशन, कॉम्प्लायन्स एड्स, पिक्टोग्राम. सो दॅट शुड बी हेल्प फार्मासिस्ट टू ओव्हरकम दी बॅरियर. सो त्याच्यामुळे अशा प्रकारे पिक्टोग्राम्स आपण त्याला दाखवू शकतो तयार करून किंवा एक रिटन इन्फॉर्मेशन वगैरे जे आहे ती लिहून आपण त्यांना ती वाचायला देऊ शकतो. समजा त्या पेशंटला ऐकायला येत नसेल, त्यांना एखादं मेडिसिन असेल त्याच्याबद्दल लिहून दिलं आपण, रिटन इन्फॉर्मेशन दिली त्या पेशंटला दिलं, त्या पेशंट काय करू शकतो ते वाचू शकतो. अशा प्रकारे हे करून काय करतो आपण हा जो बॅरियर आहे तो रिमूव्ह करू शकतो इन केस ऑफ दी फिजिकली चॅलेंज पेशंट्स. ओके, देन नेक्स्ट थिंग, नेक्स्ट दॅट इज नंतरचा काय होता बॅरियर सांगा, लॅक ऑफ द ट्रस्ट. राईट डाऊन लॅक ऑफ द ट्रस्ट. पूर्ण लिहा, ओव्हरकमिंग दी लॅक ऑफ ट्रस्ट इन फार्मासिस्ट बाय पेशंट्स.
See now, that is the lack of the trust in pharmacist means what? That is that patients are not easily trust from the pharmacist. So that is patient perception that pharmacist is not knowledgeable may lead to the lack of trust. आता जनरली पेशंटचा ट्रस्ट का बसत नाही फार्मासिस्टवर. लोकांना काय वाटत असतं की फार्मासिस्टकडे तेवढं का नाही आहे, ज्ञान नाही आहे, नॉलेज नाही आहे ड्रगच्या रिलेटेड. बट तसं आहे का? नाही आहे. बरोबर ना? कारण तुम्ही खूप काय केलं असतो, स्टडी केलेला असतो. तुमचा फर्स्ट इयर डिप्लोमा, सेकंड इयर डिप्लोमा, तुम्ही दिवस रात्र जागून 24/7 काय केलं असतं, कष्टाची पराकाष्ठा केलेली असते. तुम्ही कसं स्ट्रगल करून तुम्ही सेकंड इयर डिप्लोमापर्यंत आलेले असता. बरोबर ना? सो दॅट इज त्याच्यामुळे काय असतं, तुम्हाला भरपूर नॉलेज असतं. सगळं तुमचं पुस्तक जे आहे फार्मसीचे सारे जे येतात ते सगळं पुस्तक तुमचं पाठ असतं. बरोबर ना? काय करते आयुर्वेद सगळं प्रचार पाठ आहे ना तुमचं पुस्तक. सो दॅट इज त्याच्यामुळे हे लोकांना वाटण्याचा प्रश्नच येत नाही की तुम्हाला नॉलेज नाही आहे. बरोबर? सो यू हॅव लॉट्स ऑफ नॉलेज, राईट? दॅट इज फार्मासिस्ट इज हॅविंग दी लॉट्स ऑफ नॉलेज रिगार्डिंग दी मेडिसिन्स. सो आता इथे काय होतं, त्याच्यामुळे दॅट इज काय होतं की पेशंटचा ट्रस्ट बसत नाही. त्यांना वाटतं की फार्मासिस्टला नॉलेज नाही आहे. So that good counselors that firstly establish the trust using effective communication technique. Then pharmacists should alter negative perceptions by informing or demonstrating the patients that you sincerely want to communicate with the patient and have concern about him. So it is the responsibility of the pharmacist. फार्मासिस्टने काय केलं पाहिजे की तुम्ही खरोखर म्हणजे सिन्सिअरली जेन्युइनली ती इन्फॉर्मेशन इफेक्टिव्ह म्हणजे त्या पेशंटपर्यंत पोहोचवण्यामध्ये किंवा तुम्ही ते माहिती देण्यामध्ये खरोखर तुम्ही काय आहात, इंटरेस्टेड आहात हे तुम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही अगोदर त्या पेशंटला पटवून दिलं पाहिजे की तुम्ही इंटरेस्टेड आहात टू कम्युनिकेट विथ दॅट पेशंट. दॅट इज दी ओव्हरकम दी लॅक ऑफ द ट्रस्ट इन फार्मासिस्ट बाय पेशंट. देन नेक्स्ट काय होतं बॅरियर सांगा. Gender differences, that is women feel shy to talk regarding some gynecological health issue. So that is what happens, women are more likely to talk with the other women, hence pharmacy management should appoint the woman pharmacist. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, फार्मसी जिथे कधी असेल तिथे वुमन फार्मासिस्टला तिथे अपॉइंट केलं पाहिजे रिगार्डिंग दिस इश्यूज. हे आपण बघितलं का सेकंड जो काही आहे आपला पेशंट रिलेटेड बॅरियर्स आहेत. पेशंट रिलेटेड बॅरियर जे आहेत त्याच्या आपण काय बघितल्या, स्ट्रॅटेजीज बघितल्या टू ओव्हरकम दिस पेशंट रिलेटेड बॅरियर्स. इन दॅट फर्स्ट काय आहे सांगा. ओके, काय आहे त्याच्यामध्ये सांग प्रणवचाचे फर्स्ट वाच काय आहे. मोठ्याने बोलायचं. वाच रे मोठ्याने. ऐकायलाच येत नाही. सेकंड वाच काय आहे.